तर नमस्कार मंडळी, आज आपला नवीन व्लॉगला चालू केलंय परत एकदा. आणि आज आपण चालू बुलेश्वरला, सोबत मित्र येलो हो. आणि आज बघूया आपण बुलेश्वरला काय काय भ्रमंती करतोय ते. नमस्कार, चला. आपल्या घरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतर आहे. 30 किलोमीटर अंतरावर अतिशय नयनरम्य असं बुलेश्वर मंदिर. खूप दिवसापासून यायचा प्रयत्न करत होतो, पण यायला वेळ मिळत नव्हता. 2-3 दिवसापूर्वी आपण केतकावळ्याला गेलो आणि केतकावळ्यानंतर आता हे बुलेश्वराचं मंदिर. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलोय बुलेश्वराच्या मंदिरामध्ये. हे बघा, मंदिर अतिशय प्राचीन असं आणि सुंदर मंदिर आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. या गाभारामध्ये आतमध्ये मंदिराची हनुमानाची मूर्ती बांधकाम आहे. या प्रकारे या बांधकामाचं हे नक्षीकाम, आणि या नक्षीकामासोबतच सुंदर अशी चौकट पुरातन काळातली. मंदिराचा बाहेरचा भाग, आणि मंदिराच्या वरती आपण बघतोय हे कळस, आणि कळसाच्या साईडला हे खांब आणि हे दगडी काम. वरती नक्षी काम आहे सुंदर असं. त्या प्रांगणामधूनच आपण बघतोय मंदिराचा व्ह्यू बाहेरून दिसतोय. बघा किती सुंदर असं दगडी बांधकाम, पुरातन काळातलं बांधकाम आहे. सुंदर बांधकाम आहे, आणि वातावरण या ठिकाणचं खूप छान झाले. पलीकडे डोंगर रांगा, हे खाली गाव, आणि गावाच्या लगतच हे डोंगरावर असलेलं सुंदर असं बुलेश्वराचं मंदिर.
मंदिराचा व्ह्यू बघा, या साईडने आपल्याला वरती जायला पण रोड आहे. या मंदिराच्या आपण मुख्य गाभाऱ्यात चाललोय. हे बघा, वरती चढायला पायऱ्या आहेत सुंदर अशा. बांधकाम पुरातन असल्यामुळं अजिबात त्याला जास्त असं हे झालेलं नाहीये. सुंदर असं मंदिर बघा, स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट. सुंदर असा स्थापत्य कलेचा नमुना आहे मित्रांनो. इथे व्हिडिओ शूटिंग काढण्यास परवानगी नाही, पण तरी पण आपण काढतो गुपचूप. मंदिराचं हे बघा मित्रांनो, सुंदर असा मंदिराचा व्ह्यू. कुठल्याही साईडने तुम्ही बघितलं तरी आपल्या पूर्वजांनी जो अमूल्य ठेवा ठेवलेला आहे, त्या ठेवाचा आपण आनंद घेऊया. पुरातत्व मंदिर बघायला मिळणं खरं तर आपलं भाग्यच आहे. हिंदू संस्कृतीचा अजून एक स्थापत्य कलेचा उत्तम असा एक नमुना. दगडी खांब, नक्षी आपल्या हिंदुत्वाचे आणि आपल्या हिंदू असण्याच्या अस्मितेची साक्ष देत आहेत. खूप सुंदर असं छान मंदिर आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये जास्त शूटिंग करून दिलं नाही, पण बाहेर काय अडचण नाही आहे, कारण आतमध्ये परवानगी नाही आहे शूटिंगला, त्यामुळे आपण बाहेर काढायला आलोय. हा मंदिराचा पुढचा परिसर, आणि मंदिराच्या पुढच्या परिसरामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा स्थापत्य कलेचा आपल्याला अनुभव येईल. आपल्याला पूर्ण असं पठारी प्रदेश असल्यासारखा हा विषय आहे. डोळे दिपवणारं सौंदर्य इथून आपल्याला टिपता येते. ही निसर्गाची किमयाच आहे की पावसाळ्यामध्ये आपण आलो आणि खूप सुंदर असं यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर नमस्कार मंडळी, अशा तऱ्हेने आपण बुलेश्वर मंदिराचं थोडंसं दर्शन घेतलं, स्थापत्य कलेचा नमुना दाखवला, आणि या ठिकाणी आता आपण आपला ब्लॉग थोडक्यात संपवत आहोत. असंच चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळतील. धन्यवाद.